युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने सोमवारी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून ताब्यात घेतलं आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून गरुड हे तपास यंत्रणेला हवे होते। अखेर 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर नाशिकच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतला। संजय गरुड यांना मंगळवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। या कारवाईमुळे शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळाले असून आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। एका दिवसात 177 शालार्थ आयडी तयार। तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार संजय गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। शालार्थ प्रणालीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयडी एका दिवसात तयार होणं संशयास्पद मानलं जात असून याच मुद्द्यावरून तपास यंत्रणेने सखोल चौकशी सुरू केली आहे। या आयडींच्या आधारे शासनाकडून वेतन अथवा इतर आर्थिक लाभ उचलण्यात आले का, निधी कोणाच्या खात्यात गेला, संबंधित कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी पार पडली याचा तपास SIT करत आहे। या व्यवहारांद्वारे नेमका किती आर्थिक गैरव्यवहार झाला याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहारांची तपशीलवार छाननी करत आहे। अनेक शाळा व महाविद्यालयांचा समावेश। संजय गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या 4 तालुक्यांमध्ये एकूण 15 माध्यमिक शाळा सध्या कार्यरत आहेत। याशिवाय शेंदुर्णी येथे 2 कनिष्ठ महाविद्यालय, वाकोद येथे 1 कनिष्ठ महाविद्यालय आणि शेंदुर्णी येथे 1 वरिष्ठ महाविद्यालय आहे। या संस्थांशी संबंधित शालार्थ नोंदी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। तपास पथकाचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना संजय गरुड सोलापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पथकाने 2 दिवस सोलापूर परिसरात शोध मोहीम राबवली। संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा माग काढणं आव्हानात्मक ठरत होतं। मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गरुड हे नातेपुते येथे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं। शालार्थ घोटाळा तपासाला नवे वळण। या प्रकरणात यापूर्वी जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगवणेकर यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता संजय गरुड यांना ताब्यात घेण्यात आल्याने तपासाचा फोकस संस्थांमधील शालार्थ प्रक्रियेवर, आर्थिक व्यवहारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर केंद्रित झाला आहे। संजय गरुड यांच्याकडून शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे, मंजुरी देणारे अधिकारी, आर्थिक व्यवहार आणि अन्य संबंधित व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यांच्या चौकशीतून घोटाळ्याच्या व्याप्तीबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे। गरुड यांची राजकीय पार्श्वभूमी। संजय गरुड यांनी यापूर्वी 3 वेळा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभा निवडणुका लढवल्या असून जानेवारी 2024 मध्ये त्यांनी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता। त्याआधी ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि काही काळ जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही गरुड यांनाच कोणतेच राजकीय संरक्षण मिळू शकलेलं नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.